आघाडीचा अध्यक्ष आहे. आम्ही इथे पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा आहे की एसआरई स्कीम ही कायमस्वरूपी घर देण्याची स्कीम होती. परंतु मुंबईमध्ये आणि ठाण्याचे मिळून 5,000 प्रोजेक्ट्स आहेत. त्या 5,000 प्रोजेक्ट्स मध्ये आजही ह्या बऱ्याच अनियमितता आहेत. बऱ्याच लोकांना भाडे मिळत नाहीयेत. बऱ्याच लोकांचे प्रोजेक्ट्स मध्ये बऱ्याचशा घुसखोरी आहेत. बऱ्याचशा चुकीचे लोक पात्र झाले आहेत. काही पात्र होते त्यांना अपात्र करण्यात आलं आहे. बरीच इथे अधिकाऱ्यांचा बराचसा भ्रष्टाचार आहे. असे बरेच प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न घेऊन आणि काही पॉलिसी डिसिजन पण आहे. जर एसआरए मध्ये पारदर्शकता आणायची असेल तर तुम्हाला काही पॉलिसी डिसिजन घ्यावे लागतील. त्या पॉलिसी डिसिजन संदर्भात सुद्धा आम्ही निवेदन तयार केलंय आणि हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर एसआरईचे जे मेन अध्यक्ष त्यांना, चेअरमन त्यांना, त्याच्यानंतर सचिव, संबंधित जेवढे अधिकारी आणि मंत्री आहेत, राज्यमंत्री, या सर्वांना दिलेला आहे. आणि याच्या संदर्भातलं उद्या आमचं आंदोलन आझाद मैदानमध्ये सुरू होणार आहे. आणि मुंबईतले सध्या आमच्याकडे 11 सोसायटी आमच्याकडे आहेत. या 11 सोसायट्यांच्या प्रश्नासाठी आम्ही उद्यापासून आंदोलन सुरू करतोय. हे जरी आंदोलन आज 11 सोसायट्यांचं असलं तरी हे मुंबई आणि ठाण्यामधल्या बऱ्याचशा सोसायटीमध्ये सेम प्रश्न आहेत. त्यांच्या प्रश्नाचं सुद्धा हे आंदोलन प्रतिनिधित्व करणार आहे थोडक्यात. आणि यासाठी आम्ही उद्या पाऊस जरी असला तरी आम्ही आंदोलन उद्या करणार आहोत. आणि याच्यानंतर समजा जर प्रशासन सिरियस घेत नसेल या आंदोलनाला तर उद्या चालून या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून प्रहार आंदोलन करणार. अधिकाऱ्यांच्याच नाही तर या संबंधित मंत्र्यांच्या घरात सुद्धा आम्ही घुसू. कारण प्रश्न हा घराचा आहे. घर जर मिळालं नाही तर मुंबईमध्ये खूप अडचणी येतात. हे प्रत्येक आपल्या मुंबईकराला माहिती आहे. म्हणून प्रहारने या संदर्भातलं इनिशिएटिव्ह घेतलंय. प्रहार या संदर्भात आक्रमक आंदोलन करणार आहे आणि प्रहार स्टाईल करणार. कारण काय की आपल्याकडे आपण एक झोपडपट्टीमध्ये राहतो, एक साधा सामान्य माणूस असतो आणि प्रत्येकाला इच्छा असते की माझं एक चांगलं घर व्हावं. माझं मुलं, मी जर त्या चाळीमध्ये राहिलोय, मी त्या झोपडपट्टीमध्ये राहिलोय, मी त्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहिलोय, पण माझी मुलं ही चांगल्या घरामध्ये राहायला पाहिजेत आणि ती त्यांचं चांगलं भविष्य झालं पाहिजे. हा एक सोपा त्यांचा एक कॉन्सेप्ट असतो. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज लोक आहेत, आज ज्यांची झोपडी तुटलेली आहे, बरोबर आहे, ज्यांची झोपडी तुटलेली आहे, त्यांचं प्रोजेक्ट 15-15 वर्ष होत आहे. आज त्यांचं भाडं देऊन त्यांचं अर्ध आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे बहुतांश लोकांचं आयुष्य भाड्यामध्येच उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण काय की प्रोजेक्ट होत नाहीये, विकासकाकडून भाडे मिळत नाहीये, आमच्या स्वतःच्या पदरची भाडी द्यावी लागतात आणि त्याच्यासाठी प्रशासनाकडे कुठलीच प्रोव्हिजन नाही. आज जर प्रशासनाकडे जर 4,500-5,000 हजार कोटीची ठेवी असेल तर आज ती प्रशासनाने ती का मोडत नाही, का ती झोपडीधारकांकडे वळवत नाही, का त्यांचा भाड्याचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही. आज जर 800 प्रोजेक्ट जर आज एसआरएचे बंद आहेत तर त्याला जबाबदार कोण आहे? आज लाखो लोक बेघर आहेत, आज लाखो लोक घराच्या पासून वंचित आहेत, तर त्याला जबाबदार कोण आहे? ह्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? आज मुख्यमंत्री अध्यक्ष म्हणून स्वीकारणार का? आज सदस्य म्हणून इतर मंत्री स्वीकारणार का? आज प्रशासन स्वीकारणार का? आज प्रशासनाचे प्रमुख आहेत ते स्वीकारणार का? आज अनेक असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांमध्ये अनेक भ्रष्टाचार आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जर आज एसआरए मध्ये विकासकाला 4-4, 5-5, 6-6 FSI मिळतात, ज्याच्यावरती रिस्ट्रिक्शन नाही, ज्याच्यावरती बंधन नाही. आज विकासक 5-5, 6-6 जर FSI घेऊन जर प्रोसेस करत असेल तर आज झोपडीधारकांना आता घर पण मिळत नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर आज झोपडीधारकाची जर ती प्रोसेस करताना आज 4.5 लाख रुपयामध्ये जर कन्स्ट्रक्शन बांधून होत आहे, म्हणजे हे त्यांचं म्हणणं आहे, होत नाही, फक्त त्याच्यामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन कॉस्ट हे दिले. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे ती का पकडली जात नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला 37 कुर्डिनीस फीस, सॉरी 37 हे तुम्हाला शुल्क भरायचे. म्हणजे 37 तुमच्या ज्या काही हे आहेत रिक्वायरमेंट, म्हणजे जे काही प्रत्येक चार्जेस 37 प्रकारचे चार्जेस आहेत जे विकासकाला भरायचे. ते कधी त्या पॉलिसीमध्ये आणली नाही. आज 4.5 लाख इंटू जर तुम्ही विचार करा, जर 4.5 लाख जर तुमच्याकडे 4.5 लाख एका युनिटसाठी असेल, जर 1000 युनिट बांधायचे असेल तर तुमचे किती झाले? 4.5 करोड. बरोबर, 4.5 करोड पैकी तुमच्याकडे 20% पाहिजे. आज 1000 करोडचा प्रोजेक्ट जर 1000 टेनेंटचा जर प्रोजेक्ट आहे तर तो प्रोजेक्ट कमीत कमी 5 ते 10,000 करोडच्या घरात जातो.
ओव्हरऑल तुम्ही जर बघायला गेलं तर 5 ते 10 हजार करोड जातो. आज जर त्या विकासकाकडे जर 50 आणि 100 करोड असतील तर तो 5 ते 10 हजार करोडचा प्रोजेक्ट कसा काय करू शकतो? म्हणजे 70 ते 80 म्हणजे म्हणतात ना, एका माणसाला 100 आणि 200 किलोचं वजन दिलं तर तो कसं काय पेलवेल? तो पेलवेल का? तर नाही पेलवणार, तर शक्यच नाही ना, तर तो दबलाच जाईल. हीच परिस्थिती अशी आहे की त्याच्यामुळे लोक दबली गेलेली आहेत. झोपडीदार अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहेत आणि झोपडीधारकांकडे बघायला कोणाकडे वेळ नाही. इव्हन झोपडीधारकांकडे सीओ देखील बघत नाही, सीओ देखील भेटत नाही. काय प्रॉब्लेम आहे त्यांचं, काय काय प्रॉब्लेम आहे देवालाच माहिती, आम्हाला माहित नाही. कारण त्यांनी एक एसआरए प्रमुख म्हणून प्रत्येक झोपडीधारकाला भेटणं हे अनिवार्य आहे आणि भेट देणं हे अनिवार्य आहे, पण ते भेटत नाही. इव्हन आम्हालाही देखील भेट त्यांनी नाकारलेली आहे, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा. आज आम्ही आमचे पॉलिसी संदर्भात आम्ही जेव्हा भेटायला जातो तेव्हा ते सांगतात सचिवांना भेटा, आणि सचिवांना ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला सचिव एक साधी बैठक देखील लावत नाही. म्हणजे मग आम्ही करायचं काय? आम्ही बोलायचं काय? आम्ही म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवायचे कसे?